Fourth point. 4. His money, her money, or our mission. त्याचा पैसा, तिचा पैसा का आपली कामगिरी? Say, who holds the pouch in marriage? आणि लग्नामध्ये कोणी ते पाकिट हातात ठेवायचं? Is it the husband or the wife or both? नवऱ्याचा कंट्रोल असला पाहिजे, बायकोचा का दोघांचाही असायला पाहिजे? So let me speak to you थोडंसं बोलतो मी तुमच्याशी. with the Bible in my hand and Bible in my heart माझ्या हातात बायबल, माझ्या हृदयात बायबल घेऊन तुम्हाला थोडं सांगतो. and love in my heart for you. आणि तुमच्या सगळ्यांसाठी हृदयामध्ये प्रेम घेऊन मी तुम्हा लोकांना हे सांगत आहे. Amen. Amen. What does the Bible say? बायबल यावर काय सांगतं? Who manages the money? पैसा कोणी हाताळावा? पैशाची मॅनेजमेंट कोणी करावी? पुरुषांनी, बायकोनी, कोणी? What does the Bible say about money in marriage? आणि लग्नातल्या पैशाविषयीनं बायबल काय सांगतं? The Bible doesn't give one rule for all couples. आणि बायबल सगळ्या जोडप्यांसाठी एकच कायदा देत नाही. It doesn't say only men must manage the money. किंवा बायबल असंही म्हणत नाही की फक्त पुरुषांनीच आलेला सगळा पैसा हाताळायचा आणि मॅनेज करायचा. It doesn't say women should give away or surrender all earnings to the husband. किंवा बायबल असंही सांगत नाही की बायकोने तिचा कमवलेला सगळा पैसा नवऱ्याला देऊन टाकायचा, सगळंच त्याला सरेंडर करायचं. Every month whatever salary she receives she must give it to her husband. आणि जे काही समजा बायको नोकरी करत आहे तर तिला जो काही पैसा मिळतो, पगार मिळतो, तो सगळा तिने नवऱ्यालाच देऊन टाकायचा. Bible doesn't say that. बायबल मध्ये असं लिहिलेलं नाहीये. But it gives us something better. पण त्यातनं काही बायबल उलट आपल्याला अजून काहीतरी चांगलं सांगतं. It gives us wisdom. आपल्याला त्यातनं मात्र ज्ञान मिळतं. It speaks about partnership. आणि एक भागीदारी त्यातनं बोलली जाते. It speaks about trust. एक विश्वास एकमेकांवरचा त्यात बोलला जातो. If you see Adam and Eve, आदाम आणि हवेचं जीवन जर तुम्ही पाहिलं they were one team तर ते एक टीम होते. right from the beginning. सुरुवातीपासून ते दोघं एकत्र होते. And so when God gave Eve to Adam, आणि म्हणून जेव्हा देवाने हवेला आदामाला दिली, he didn't say असं नाही म्हणाला तो she will earn and you shall control. की ती कमवणार आणि तू ताबा ठेवायचा, ती तू नियंत्रण ठेवायचं, ती कमवणार तू मॅनेज करायचं. No. असं देव बोलला He नाही. said the two will become one flesh. तर दोघे एक देह होतील असं देव बोललाय. Amen. आमेन. Two will become one flesh. दोघे एक देह होतील. One flesh means one mission. एक देह म्हणजे एक काम, एक कामगिरी. Not two people living two lives. दोन माणसं दोन वेगवेगळी जीवन जगणं नाही. Not two people having two dreams. किंवा दोन माणसांनी दोन वेगवेगळी स्वप्न रंगवणं नाही. That is okay ठीक when आहे. you are living alone. ते ठीक होतं जेव्हा तुम्ही एकटे राहत होता तेव्हा ते ठीक होतं. After marriage, पण लग्नानंतर you have one goal, आता दोनाचे चार हात झाल्यावर तुमचं ध्येय एक, one mission. तुमची कामगिरी एक, मिशन एक, फोकस एक, लक्ष एक, सगळं एक. वाय? बिकॉज वी आर अ फॅमिली नाव. And even how you handle the money will be one. आणि पैसा तुम्ही कुठल्या रीतीने हाताळणार आहात ते सुद्धा एकच पाहिजे. If you read in the Bible, बायबल जर तुम्ही वाचलं, it speaks about Aquila and Priscilla, अक्विला आणि प्रिस्ला विषयी बायबल मध्ये लिहिलेलं आहे. a ministry couple in the New Testament. नवीन करारातलं सेवेत किंवा मिनिस्ट्रीत असलेलं एक जोडपं ज्याविषयी बायबल They were बोलतं, husband प्रिस्ला and आणि wife. अक्विला ते होते नवरा बायको. They worked together, नवरा बायको होते ते दोघे जण एकत्र काम करायचे, they taught together, एकत्र शिकवायचे, एकत्र काम करायचे. and even risked their lives for Paul आणि together. पॉल साठी त्या नवरा बायकोनं आपला जीव सुद्धा एकत्र धोक्यात See, घातला. one mission. एकच कामगिरी We both will serve God. की आम्ही दोघे देवाची सेवा We करणार, both will work together. आम्ही दोघे एकत्र काम We करणार, both will work for Paul. आम्ही दोघे पॉल साठीच काम करणार. It was not Aquila said, I will work for Paul, and Priscilla said, I will work for Peter. असं नव्हतं की अक्विला म्हणाला की मी पॉल साठी काम करणार आणि प्रिसिला म्हणाली की ठीक आहे मी पीटर साठी करणार. Like some of us we have. जसं आपल्यातल्या काहींचं अलीकडे असतं. Husband goes to one church, wife goes to the second church, children go to the third church. नवरा एका चर्चला जातो, बायको दुसऱ्या चर्चला जाते, मुलं आणि तिसऱ्या चर्चला जातात. It's not one vision. याला काही एक दृष्टांत म्हणत नाहीत Say, आणि याला माझ्या मते फॅमिली पण म्हणत नाहीत. are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? Bible says बायबल म्हणतं in Romans 16:31, रोम करा 16वा अध्याय त्यातलं 31व वचन. Paul is greeting them. पॉल त्यांना सलाम लिहित आहे. He doesn't speak only about one. When there is a couple, he speaks about both of them. आणि सलाम लिहिताना पॉल फक्त जोडप्यातनं एकाचं नाव घेत नाहीये, तर जोडप्यात दोघांची नावं पॉलने सलाम देताना लिहिलेली आहेत. Greet Priscilla and Aquila, my co-workers in Christ Jesus. प्रिसिला आणि अक्विला ख्रिस्त येशूतले माझे जे कोवर्कर, सहकामगार, त्यांना माझा सलाम सांगा. Say co-workers. एकत्र काम करणारे, They were together सहकामगार, एकत्र in the ministry together. आणि मिनिस्ट्री मध्ये एकत्र, Husband and wife together. नवरा बायको एकत्र. Say, हालेलुया.
That's why when you have more than one wife or more than one husband, that doesn't fit anywhere in the Bible. आणि म्हणून तुमच्याकडे समजा एका बायकोपेक्षा जास्त बायका आहेत आणि एका नवऱ्यापेक्षा जास्त नवरे आहेत, तर ते बायबलमध्ये कुठे फिट बसतच नाही. See, now these two are not in competition. आता या दोघांची काही स्पर्धा नव्हती काही, They were complementing one तर another. एकमेकांना अगदी आनंदाने ते पुढे नेत होते त्या In a कामामध्ये. marriage, there should not be competition. लग्नामध्ये स्पर्धा नकोय. I earn more than you, मी तुझ्यापेक्षा जास्त कमवत आहे, and so you being jealous of one another. मग एकमेकांची ईर्ष्या होणं, एकमेकांवर No. जळायचं असं नको. They were partners in life, ते भागीदार होते आयुष्याचे, partners in work, ते भागीदार होते त्या कामात, partners in ते calling. भागीदार होते त्या पाचारणात. And this is a picture of a married couple, आणि हे विवाहित जोडप्याचं एक चित्र आहे आपल्या समोर. not just in ministry, फक्त सेवेत नाही but even in finances तर too. पैशामध्ये सुद्धा. So how should couples handle money today? तर आज या काळात जोडप्यांनी पैसा कसा हाताळायचा? There is no one size fits all. एक साईज सगळ्यांना फिट होईल असं काही नाही. Some couples, काही जोडपी they put all their earnings in one account. सगळं कमवलेलं एका खात्यात टाकतात. Others divide the expenses. बाकी काही जोडपी अशी असतात की जी खर्च वाटून घेतात. As I told you, some keep personal savings. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, काही अशी असतात की जी आपलं व्यक्तिगत काहीतरी थोडंसं सेव्हिंग करून But ठेवतात, still plan together. पण तरी त्यांच्या योजना सगळ्या एकत्र असतात. What matters most is not the system, आणि सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे, कुठल्या सिस्टमनी तुम्ही काम करताय ते नाही, की खातं एक आहे, खाती दोन आहेत, का चार आहेत, का काय, ती सिस्टम महत्वाची नाहीये. it's the spirit behind the system. आत्मा त्या सिस्टम मागचा महत्वाचा आहे, की तू आणि मी किती एक आहोत, आपला एकमेकांवर विश्वास आहे का, प्रेम आहे का, Are you getting me? कळताय का? And so I will give you a key biblical money principle for couples. आणि म्हणून मी जोडप्यांसाठी असलेली पवित्र शास्त्राला धरून काही तत्व तुम्हाला सांगेन. Unity in decision making. निर्णय घेण्यामागे ऐक्य असलं पाहिजे. Amos 3:3 is very important. आमोस 3:3 अतिशय महत्वाचं वचन आहे त्यात. Can two walk together unless they are agreed? दोघे जण जोवर सहमत होत नाही तोवर ते एकत्र चालू शकतात का? That's why you need honesty and openness. म्हणून प्रामाणिकता आणि एक उघडपण पाहिजे सगळ्यामध्ये. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in Ephesians 4 verse 15, इफिसचा 4था अध्याय त्यातलं 15वं वचन, speak the truth in love. तुम्ही प्रेमाने सत्य बोला. Say, speak the truth in love. प्रेमाने पण सत्य बोला. Many times we only stick to the truth. अनेक वेळेला आपण फक्त सत्याला धरून And राहतो we think that when we know the truth and when we have the truth, we can boss the other. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे सत्य आहे, आपल्याकडे खरेपण आहे, म्हणून त्या दुसऱ्यावरती आपण राज्य करू शकतो. Because he is a liar, I am a truth. कारण तो खोटारडा आहे, मी खरा आहे, मी No. सत्य आहे, असं नव्हे. Even if you have the truth, speak it in love. जरी तुझ्याकडे सत्य आहे, तू खरा आहे, तुझ्याकडे खरेपण आहे, तू प्रेमाने ते खरं सांग. Amen. लिहिलेलं आहे, प्रीतीने खरे बोला, Say, प्रेमाने खरे बोला. no greed, no secrets. त्याच्यामध्ये लोभीपणा नको, त्याच्यामध्ये स्वार्थीपण, काही रहस्य गुपित नको. Proverbs 15:27. नीतिसूत्र 15:27. A greedy person brings trouble to his own family. नीतिसूत्र 15वा अध्याय आणि त्यातलं 27व वचन, लाभाचा लोभी मनुष्य आपले घर कष्टी करतो. Amen. आमेन. Be generous together. एकमेक म्हणजे दोघेही सढळ हाताने राहा, उदार मनाने दोघेही राहा. If you want more blessings, अजून जास्त आशीर्वाद तुम्हाला जर हवे असतील both of you should be generous. तर दोघेही सढळ हाताचे आणि उदार मनाचे पाहिजे. Both should work for God. आणि दोघांनी मिळून देवाचं काम केलं Both पाहिजे. should have one vision. दोघांचाही एक दृष्टांत पाहिजे. Both should have one mission. दोघांचंही मिशन आणि कामगिरी एक पाहिजे. There double blessings come. आणि मग तिथे दुप्पट आशीर्वाद येतात. Double blessings तिथे come. दुप्पट आशीर्वाद येतात. If both come to the same church, जर दोघे एकाच चर्चला आले, if both pray, जर दोघांनी if प्रार्थना both केली, worship God, दोघांनी आराधना if both केली, are tithers, दोघांनी दशांश दिला, blessings have to come in double portion. आशीर्वाद दुप्पट आलेच पाहिजेत. Amen. Paul Amen. says पॉल म्हणाला in 2 Corinthians 9:7, 2 करिंथ 9वा अध्याय 7वं each वचन. of you should give what you have decided in your heart to give. 2 करिंथ 9वा अध्याय 7व्या वचनामध्ये पॉल आपल्याला सांगत आहे, प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जशी योजना केली असेल तसे त्याने करावे. That means even the husband has to give it according to his desire and delight. याचा अर्थ नवऱ्याने सुद्धा त्याच्या इच्छेनुरूप आनंदाने द्यायला हवं आहे. Even so with the wife. आणि तसंच बायकोचं. Both should flow in that same spirit. दोघे एका आत्म्यात व्हायला हवे. Both should flow in love. दोघे प्रेमानं राहायला Both हवे. should flow in forgiveness. दोघे क्षमा करून राहायला हवे. See, when both of you flow in the same spirit, आणि तुम्ही दोघे जण जेव्हा एका आत्म्यात व्हाल, blessings will flow. मग आशीर्वाद वाहतील.
See, like I want to give tithes, my wife also wants to give tithes. जसं मला दशांश द्यायचा आहे माझ्या बायकोला सुद्धा दशांश द्यायचा आहे. When I give to somebody, she is so happy that I gave to somebody. आणि समजा मी कोणाला काही दिलं तर तिला एवढा आनंद होतो की मी दिलं. See, we are flowing in one spirit. म्हणजे आम्ही एका आत्म्यात वाहतोय. Are you getting me, people? कळतंय का? असं नाही की त्यांनी दिलं आणि मग मी चिडले आणि मी रागावले आणि रुसले आणि म्हटले कशाला दिलं, काय गरज होती, डू दे इवन डिझर्व इट. अरे लायकी बघून दिलं जात नसतं. See, when the fruit of the Holy Spirit is shining from your life, पवित्र आत्म्याचं फळ जेव्हा तुमच्या जीवनातून चमकतं, there is no difference, there is no division, there is no competition. मग फेरफार नसतो, मग स्पर्धा नसते. Amen. मग स्पर्धा नसते. Marriage is not about control. विवाह म्हणजे एकमेकांवरती ताबा ठेवून मी मालक आणि तू गुलाम असं थोडं असतं. It's about collaboration. तर ते दोघांनी मिळून केलेली भागीदारी आहे. Amen. Amen. It doesn't matter who counts the coins. आणि मग कोण तो पैसा मोजत आहे त्याने काही फरक पडत If the नाही. heart is united in one purpose and faithfulness, it doesn't matter who holds the money. एका संकल्पाने आणि विश्वासूपणाने जर तो हृदय एकमेकांना जडलेलं असेल तर मग आलेला पैसा कोण मोजतंय त्यांनी काही फरक पडत If नाही. I trust my wife, I will write my house on her name. आणि माझा जर माझ्या बायकोवर विश्वास आहे तर माझं घर मी तिच्या नावावर लिहून जाईन, See, लिहून टाकीन. trust is very important. विश्वास फार महत्वाचा आहे. And you should trust God so much आणि तुम्ही देवावर एवढा विश्वास ठेवला पाहिजे ना above your wife. की बायकोनी जास्त, Even if something happens, I still trust in God. की जरी काही झालं तरी माझा देवावर विश्वास आहे असं पाहिजे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? शेवटी देव हा लागतोच. एकटे राहा नाही तर दोनाचे चार हात करा. Money can build or break. पैसा एक तर घर बांधेल नाही तर तोडेल. Let love and wisdom guide how it flows. प्रेमाला आणि ज्ञानाला मार्गदर्शन करू दे ना कशा पद्धतीनं राहायचं आणि चालवायचं. And many times the women have the sixth sense. They can run the house better than the man. आणि अनेक वेळा बायकांमध्ये एक 6वं इंद्रिय असतं, कुठलं ते माहित नाही पण त्यांचं ते पटकन चालतं आणि पुरुषांपेक्षा चांगल्या रीतीनं बायका घर कारभार हाताळू And शकतात. sometimes you need to allow as husbands आणि कधी कधी नवरा म्हणून तुम्ही बायकोला ती परवानगी द्या, काय हरकत आहे? because it is less tensions for us. कारण मग टेन्शन कमी राहील ना, पुरुषांना टेन्शन कमी राहील. Amen. हो की नाही? Look at the Proverbs woman 31. नीतिसूत्र 31 मधली स्त्री बघा. Bible says बायबल म्हणतं she considers a field and buys it. ती एखादं शेत बघते, विकत घेते. Amen. आमेन. She considers the field and ती she buys पाहते it. आणि ती विकत घेते. And so with the money she earns, she plants a vineyard. तर जो काही पैसा ती कमवते त्यातनं ती द्राक्ष मळा रोवते And she provides food for her family. आणि आपल्या कुटुंबासाठी अन्न पुरवते. ती नॉट तो, ती. Did you see that? येते का And लक्षात? that is many years back. आणि हे अनेक वर्षांपूर्वीच आहे, 20-25 मधलं नाहीये हे. It doesn't say the modern woman. आणि हे काय आधुनिक स्त्री वगैरे मॉडर्न बाई वगैरे लिहिलेलं नाही. हे It's a कधी लिहिलंय? very old story. कधी लिहिलंय हे? किती जुनं आहे हे? And it says she's clothed with strength and glory. आणि तिला शक्ती आहे, तिच्याकडे गौरव आहे She's clothed with strength and dignity. आणि तिच्याकडे डिग्निटी आहे, तिला काही तोटा पडत नाही. Her husband trusts her completely. तिचा नवरा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. Read Proverbs वाचा ना 31 तुम्ही. at home. You'll come to know. नीतिसूत्र 31 नीतिसूत्र 31वा अध्याय घरी जाऊन वाचा सगळ्यांनी. This woman was very active. आणि ही स्त्री फार सक्रिय होती, She was very कार्यशील. wise. अतिशय सुज्ञ होती, शाणी. And she managed the money herself. आणि तिने स्वतः सगळा पैसा हाताळला. She didn't wait for her husband to handle or hand over the coins to her. तिने नवऱ्याची वाट नाही पाहिली की त्यानं परवानगी द्यावी, त्याने करावं. She worked hard. तिनं मेहनत केली, She bought the land. तिनं शेत घेतलं She did the trade. आणि तिनं व्यवसाय केला She made the clothes. आणि तिने कपडे तयार केले, She ran the home. तिने घर चालवलं. She saw that the children were dressed in warm clothes तिनं during जबाबदारी winter. घेतली की लेकरा बाळांना हिवाळ्यामध्ये चांगलं उबदार काहीतरी घालता यावं. And the husband gave her permission. आणि नवऱ्याने तिला परवानगी दिली. He didn't fight with her. नवरा तिच्याशी भांडला नाही, He trusted her. तर तिच्यावर विश्वास ठेवला नवऱ्याने. See, that is the key. हे एक रहस्य, ही गुरुकिल्ली आहे. A wife should be trustworthy. बायको विश्वास ठेवण्याजोगी पाहिजे. A wife should be trustworthy. बायको विश्वास ठेवण्याजोगी हवी. So what is best in marriage today? ताज विवाहात सगळ्यात उत्तम काय? First point, एक, talk and decide together. बोला
आणि एकत्र ठरवा. There is no one rule for every home. एक नियम नाहीये प्रत्येक घरासाठी. Each couple is different. प्रत्येक जोडपं वेगळं असतं. Ask who is better in handling money. विचारा, आपसात चर्चा करा की पैसा हाताळण्यात कोण आपल्यामध्ये चांगलं, तू कमी. Sometimes कधी कधी in a home the wife is more clever घरामध्ये in handling money. घरामध्ये पैसा हाताळण्यात बायको जरा हुशार असते. Sometimes कधी कधी in some homes the husband is wiser to handle the काही money. घरांमध्ये नवरा जास्त हुशार असतो पैसा हाताळायला. See? दॅट्स फाईन. And so you have to decide तर तुम्ही आपसात ठरवा who in your home is wiser. तुमच्या घरात जास्त हुशार कोण आहे. If you have an Abigail at home, then let Abigail handle the finance. आणि तुझ्या घरात जर अबिगेल असेल आणि तुझ्या जर लक्षात आलंय की माझ्या घरात अबिगेलच आहे, तर दे तिला परवानगी हाताळायला. If you have a Ruth in your home, let Boaz handle. आणि तुझ्या घरात Whatever. रूथ असेल तर मग बोआजाला हाताळू दे. See, कसंही you have to decide. तुम्ही ठरवायचं दोघांनी. Do we both work together? आपण दोघं एकत्र काम करतो का. Should we join all income into one account? आपण कमवलेला सगळा पैसा एकत्र एका खात्यात ठेवायचा See, का. it all depends on you. सगळं दोघांवर अवलंबून आहे. You बसा, have to बोला, decide. चर्चा करा, मग निर्णय घ्या. Whether the wife should work or not, you should decide. बायकोनी नोकरी करायची की नाही करायची दोघांनी मिळून ठरवा. If the husband is earning very well, आणि नवरा जो खूपच चांगलं कमवत आहे and if the wife can sit at home and take care of the family, आणि okay. बायको जर मग घरी बसून परिवार सांभाळू शकते तर चांगलं आहे, She ठीक आहे. can work for the church, she can work for the Lord. मग ती चर्चसाठी काम करू शकेल, ती प्रभूसाठी काहीतरी काम करू शकेल. But if you feel पण तुला जर असं वाटलं that your bread doesn't just want butter but even jam, then both should work. तुमच्या ब्रेडला फक्त जॅम नाही बटर पण हवंय, तर दोघांनी काम करा. किती आणि काय खायचंय त्यावर